हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काश्मीर पार्ट 3. फ्रेंड्स, यापूर्वीच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं होतं काश्मीर पार्ट 1 अँड 2. त्यामध्ये वैष्णोदेवी, पहलगाम आणि गुलमर्ग. आता आपण श्रीनगर आणि सोनमर्गची जर्नी पाहणार आहोत. आणि फ्रेंड्स, यानंतरचे सर्व ब्लॉग माझे मराठीमध्ये असतील. गुलमर्गवरतून श्रीनगरला जाताना आम्ही एका हँडमेड वस्तूच्या फॅक्टरीमध्ये पोहोचलो. तिथे सर्व प्रकारच्या हँडमेड वस्तू होत्या. पश्मिना शॉल्स, डेकोरेटिव्ह आयटम्स, खूप सुंदर सुंदर प्रकारच्या वस्तू होत्या. हा एक हँडमेड हत्ती 1,20,000 याची किंमत होती. ॲक्च्युली इथल्या वस्तू हँडमेड असल्यामुळे याच्या किमती पण तशाच होत्या. सगळ्या वस्तू खूप महाग होत्या पण वर्थ होत्या. इथून आम्ही निघालो दाल लेककडे. दाल लेक म्हणजे दल सरोवर, श्रीनगरमधील एक सुंदर पर्यटन स्थळ. इथे लाकडी छोट्या बोट असतात, त्यांना शिकारा म्हणतात. आणि हाऊस बोट पण आहे ज्याच्यात तुम्ही राहू शकता, स्टे करू शकता. आम्ही हाऊसबोटमध्ये न राहता फक्त शिकारा राईड केली. राईड करताना आम्हाला फोटोज व्हिडिओज काढायचे होते, तर आमची मेहनत बघा. मग आम्ही छान छान फोटोज काढले. या अशा प्रकारच्या हाऊसबोट आहेत जिथे तुम्ही स्टे करू शकता. खूप सुंदर सुंदर हाऊसबोट आहेत ह्या. दल लेक पाहून झाल्यावर आम्ही पुढे निघालो श्री शंकराचार्य टेम्पलकडे. आणि या टेम्पलच्या इथे खूप सिक्युरिटी होती, खूप म्हणजे खूप सुंदर असे हे शिव मंदिर आहे. आणि याचे जास्ती फोटोज आणि व्हिडिओज मी काढलेले नाहीत. दर्शन घेऊन आम्ही निघालो रिटर्न आमच्या हॉटेलकडे. आणि बघा, कॅमेरा चालू असला की आमच्या ॲक्टिंग चालू होतं. आणि पुढे आम्हाला दिसला गंदरबल वॉटरफॉल. आणि आम्ही तिथे थांबलो नाही, कारण आम्हाला आमच्या हॉटेलकडे जायची घाई होती. कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला नेक्स्ट डेस्टिनेशनवर जायचं होतं. आणि नेक्स्ट डेस्टिनेशन इतकं सुंदर होतं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो सोनमर्गला. श्रीनगर टू सोनमर्ग यातील अंतर 80 किलोमीटर आहे, 70 ते 80 काहीतरी. आणि तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल काश्मीरच्या, की आम्हाला कुठेच बर्फ नाही पाहता आला. तर मुलांची खूप इच्छा होती की बर्फ पाहायचा आहे, काश्मीरला आलो आहे, बर्फ नाही पाहिला. आणि लकीली ज्या दिवशी आम्ही सोनमर्गला जाणार होतो त्या दिवशी स्नोफॉल होत होता. तर इतकं सुंदर वाटत होतं. आणि स्नोफॉल बघून मुलं इतकी खुश झाली होती. आम्ही रस्त्यामध्ये थांबून त्याचा आनंद घेत होतो. आणि तिथून आम्ही पोहोचलो जोजिला पॉईंटकडे. आणि सोनमर्गच्या 0 पॉईंटच्या तिथे एक प्राचीन शिव मंदिर आहे. ते इतकं सुंदर मंदिर आहे, त्यातलं शिवलिंग पण खूप सुंदर आहे. आणि शिव मंदिरच्या तिथे आम्ही दर्शन घेतले व तिथून पुढे निघालो आमचं नेक्स्ट पॉईंट पाहायला. आणि जोजिला पॉईंटच्या तिथे वरती छोटे छोटे स्टॉल आहेत. चहा, मॅगी, नाश्ता भरपूर काही मिळतं. तिथे थांबून आम्ही चहा पिला, मॅगी खाल्ली.
आणि हा जो वॉटरफॉल आहे ना, तो डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान पूर्ण फ्रीज होतो, म्हणजे त्याचा पूर्ण बर्फ बनलेला असतो. आणि हे बघा, हे लोक गाडीवरचा बर्फ उचलून एकमेकांसोबत खेळत होते. आणि सोनमर्गला सगळे पॉईंट बघून झाल्यावर आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाकडे. सोनमर्ग हे आमचं काश्मीरच्या ट्रिपमधलं लास्ट डेस्टिनेशन होतं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि फ्रेंड्स, एक छोटासा व्हिडिओ, तुम्ही काश्मीर ट्रिप कशी अरेंज करू शकता व खर्च किती येईल हा असेल.